परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 19 डिसेंबर शुक्रवार. आणि आजचा विषय आहे ख्रिस्तामध्ये मृत्युमुक्त. नीतिसूत्र 12:28. नीतिमत्ताच्या मार्गाने जीवन आहे आणि त्याच्या मार्गात मृत्यू नाही. पास्टर ख्रिस शिकवतात, जेव्हा तुम्ही येशूचे प्रभुत्व कबूल केले, तेव्हा काहीतरी आश्चर्यकारक घडले. तुम्हाला देवाचे जीवन मिळाले. या जीवनाला अनंतकाळचे जीवन म्हणतात आणि ते नैसर्गिक जीवनापेक्षा खूप मोठे आहे. येशूने लाजराला मेल्यातून उठवले तेव्हा आठवते का? तो पूर्णस्थान तीच पुनरुत्थानाची शक्ती आता तुमच्यामध्ये राहते. त्याचा अर्थ मृत्यू तुमच्यावर अधिकार मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही, कारण तुम्ही मृत्यूतून जीवनात जीवनात रूपांतरित झाला आहात. देवाचा गौरव असो. म्हणून येशू आला, तो म्हणाला, मी त्यांना जीवन मिळावे आणि ते अधिक विपुल प्रमाणात मिळावे, त्यासाठी आलो आहे. आता तुम्ही देवाचे विपुल अविनाशी जीवन वाहून नेत आहात. म्हणून मृत्यूला घाबरू नका. तुम्ही देवाच्या जीवनासह जिवंत आहात. बायबल म्हणते, जीवन आणि मृत्यू हे जिभेच्या हाती आहे. त्याचा अर्थ तुम्ही नेहमी जीवन बोलले पाहिजे. प्रार्थना. ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याने मला मृत्यूपासून मुक्त केले आहे. मी मृत्यूमुक्त आहे. मृत्यूच्या मर्यादा बाहेर आहे आणि माझ्या मार्गात फक्त जीवन आहे. हालेलुया. धन्यवाद.